नाशिकच्या रामकुंड परिसरातील टपऱ्या आणि दुकानं हटवण्यास सुरुवात झाली आहे। गोदावरी नदीपात्राची पाणी पातळी वाढली आहे आणि त्यामुळे व्यावसायिकांकडून खबरदारी घेतली जाते। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची आणखी शक्यता आहे। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। संपूर्ण रात्र नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। ही पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। आज क्लाउड बर्स्ट अर्थातच ढगफुटीची देखील शक्यता आहे, त्यामुळे खबरदारी घेतली जाते। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून घेऊयात। पवन, आपण पाहतोय काल संपूर्ण रात्र मुसळधार पाऊस नाशिकमध्ये झालेला आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर पाणी पातळी वाढलेली आहे। ही पातळी जी ते आणखी वाढू शकते, काय खबरदारी घेतली जाते सविस्तर? नक्कीच आपण जर बघितलं तर खरं तर नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती आपल्याला ओसंडून वाहत असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर अद्यापही पाऊस जो आहे तो गंगापूर धरणाचं पाणलोट क्षेत्र असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक शहर असेल, या ठिकाणी पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि पावसाच्या संततधारा बरसत असल्यानं नदीपात्रातील पाणी पातळीमध्ये वाढ जी आहे ती होऊ शकते। या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर आता गोदाकाठ परिसरातील जे काही रामकुंड परिसरातील लहान मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून आपली जी दुकानं आहेत, टपऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी हटवल्या जात आहेत आणि अगदीच नदीकाठ लगत असलेल्या ह्या ज्या टपऱ्या आहेत त्या एका सुरक्षित ठिकाणी आपल्याला घेऊन जात असल्याचं बघायला मिळतं। आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर पालिका प्रशासन असेल, त्याचबरोबर टपरीधारक असतील, व्यावसायिक असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी या टपऱ्या हटवण्याचं काम सध्या गोदाकाठ परिसरामध्ये सुरू आहे आणि त्या टपऱ्या सुरक्षित ठिकाणी नेल्या जात असल्याचं बघायला मिळतं। खरं तर ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज जो आहे तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये व्यक्त केलेला होता। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर प्रशासनाच्या माध्यमातून विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। काल देखील गोदावरी नदीकाठ परिसरामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस असतील, नाशिक महानगरपालिका असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना विनंती आव्हान जे आहे ते देखील केलं जात होतं। या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांनी आपल्या टपऱ्या काढून घेण्यात यावर, रहिवाशांनी देखील सतर्कता ठेवावी अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात होतं। मात्र रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। आपण जर बघितलं तर गोदावरी नदी ही आता ओसंडून वाहू लागलेली आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आता व्यावसायिक देखील खबरदारी घेत आहे। खरं तर असाच पाऊस जर आणखी सुरू राहिला तर गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जात आहे। सेजल, अगदीच धन्यवाद पवन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर टपऱ्या आणि दुकानं हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळे पाणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते।